हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार, राम राम. तर चलो आम्ही आज भूर ते कुठं तर मी पुढं सांगते. मला काही जायचं आधी ठरलं नव्हतं आणि ते अचानकच कियाच्या पप्पाने ठरवलं. आधी तर घेऊन जाणार होते या एकट्या माईलाच, पण नंतर आम्ही सोबत सगळे जाऊ असे म्हणले. त्याच्यामुळं मग आम्ही झटपट असे सकाळी सकाळी खूप लवकर तयार झालो, कारण का नंतर खूप जास्त कडाक्याचं ऊन लागायलं आणि लेकरांना घेऊन जायचं उन्हात एवढ्या म्हणलं तर काही खरं नाही. एवढ्या सकाळी यासाठी निघालो कारण का कियाच्या पप्पाला झेंडा फडकायला जायचं होतं आणि आम्हाला माईला पण सोडवायचं होतं. एका कामामध्ये 2 कामं करायचे होते. त्यासाठी आम्ही सगळेच जण फटाफट तयार होऊन इकडं निघालो गावाला जाण्यासाठी आणि आधी केला झेंडावंदन आणि नंतर गेलो माईच्या गावाकडं. माईच्या गावाकडं जाण्याआधी आम्ही इथं जवळच्याच एका PSCला थांबलो, जिथं की माझ्या कियाचा आणि दिविजाचा जन्म झाला. ही PSC आमच्या दोघांसाठी पण खूप स्पेशल ठिकाण आहे आणि कियाच्या पप्पासाठी PSC सारखं वातावरण मी आतापर्यंत कुठल्याच PSCला असं अजून तर नाही बघितलं. इतके छान मस्त निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. म्हणजे काही फिरायला वगैरे असं काही हे नाही आहे, पण पेशंटसाठी एकदम छान असं ठिकाण. आजूबाजूच्या खेड्याचे सगळे पेशंट भरपूर येत असतात. आजूबाजूला एवढी हिरवीगार झाडं वगैरे लावलेले आहेत. छान मागेच्या साईडला डोंगर वगैरे आहे आणि हिरवगार. एवढा उन्हाळा कडकडीत असून पण इथले झाडं छान हिरवेगार. मग आमचा तिथल्याच झाडावरच्या एका आगेमोहळाकडे पण लक्ष गेलं आणि साईडलाच एक सेतुकाचं झाड होतं. माझ्या किवीबाईनं पहिल्यांदा तर ते सेतुकं खाल्ले नाही, वाकडं तिकडं तोंड केलं आणि दिविजानं. नंतर आम्ही झेंडावंदन वगैरे केलं आणि मी परत त्याच झाडाकडे जाऊन मी सेतुकं खायला लागल्यावर माझ्या किवीबाईनं पण खाल्ले. तिथं झेंडावंदन झाल्याच्या नंतर तिला दिला होता पेढा, तर बाईनं सगळ्या बॉक्सवरच कब्जा केला. थोडासा मला दिला, बाकीच्यांना तर आधीच वाटला होता आणि ते पूर्ण पेढा घेऊन माझी बाई निघाली वापस. आम्ही मग गाडीत वगैरे बसलोत आणि माईच्या गावाकडे जायला निघालो. छान असं झेंडावंदन झालं होतं आणि गाडीत बसल्या बसल्या रिकामी वेळ काहीतरी करणारच ना. आणि आज तर एवढं जास्त ऊन लागायला होतं. आज काय 10-15 दिवसामध्ये तर खूपच जास्त कडाक्याचं ऊन टाकलं. जर गाडीच्या टपावर मका टाकले तर पॉपकॉर्न होतील, अंडा टाकले तर अंडा फ्राय. एवढं जास्त गरम व्हायलंय आणि आमच्या गाडीची याच टायमाला AC दरवर्षी काऊन खराब होते काय माहीत. मागच्या वर्षी पण याच टायमाला ACचा पाईप तुटला होता आणि यावर्षी पण तेच झालं. यावर्षी पण गाडीच्या ACचा पाईप तुटला आणि आम्हाला एवढं गाडीमध्ये उकडल्यासारखं व्हायलं, सांगायचं काम. तरी बरं आहे की माईच्या गावाकडे जाताना रस्त्याने थोडंसं मस्त अशी खांडी आहे आणि आजूबाजूला छान हिरवेगार झाड आहेत. तरी पण आम्हाला बऱ्यापैकी ऊन आणि गरमी दोन्ही पण व्हायलं. या उन्हाचा एवढा पारा वाढणं हे आपल्याच कर्माची फळं आहेत असे मला वाटते. या होणाऱ्या मोठ्या मोठ्या रस्ते आणि सगळ्याच झाडतोडीमुळं हे एवढं तापमान वाढतच चाललंय. या सगळ्याचं खरं कारण तर आपणच आहोत. चूक आपली जरी असली तरी आपण दोष मात्र निसर्गाला देतो. असो मग काय, आम्ही खांडीतल्या रस्ता पार करून माईच्या घरी पोहोचलो. माईच्या घरी गेल्याच्या नंतर मस्त असं सगळ्यांना गप्पा वगैरे मारल्या. तिथल्या जे माई आहेत त्यांना सगळ्यांना भेटलो. घरी माईचं नवीन घराचं काम चालू केलेलं आहे, आणखीन काही पूर्ण झालं नाही, बरेच दिवसापासून काढले. मग तिथलं काम वगैरे आम्ही सगळं बघितलं. एवढ्या लवकर पोहोचलो होतो की मस्त असं सगळ्यांना शेताला जायची वेळ झाली होती. शेळ्या काही जण सोडत होते, गाई ढोरं सोडत होते. घरातल्या बायकांचा मस्त असा छान चुलीवर स्वयंपाक चालू होता. आमच्या वहिनीने स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता. मस्त आहे त्या बनवलेला चुलीवरचा स्वयंपाक आम्ही जेवलोत आणि परत आम्हाला वापस निघायचं होतं. जाईपर्यंत 9-10 वाजतील असं वाटलं होतं, पण कशाचं पोहोचलो. थोडंसं गप्पा वगैरे मारल्या आणि होईल तेवढं लवकर निघण्याचा प्रयत्न केलो. माईची वाट कोणी बघत नव्हतं, कारण का घरच्यांना माहीतच नव्हतं की आज आम्ही यायलो. गावाकडं एवढं जास्त ऊन आहे, त्यामध्ये ही माय होता आमच्यासोबतच राहून तिला याची काही सवय नाही. मागच्या वेळेस जेव्हा गेली होती तेव्हा आम्हाला शिव्या दिल्यात म्हणे, मला तुम्ही खूप नाजूक बनवून ठेवले, मला आता बाहेर पण बिना चपल्याचं फिरता येणं चले, पायाला नुसतं बुडायले. एकदा माईला सोडलं आणि वापस आम्ही परत निघालो. रस्त्यामध्ये जाता जाता मस्त अशी आमची नेहमीचंच एक ठिकाण आहे ठरलेलंच, रसवंती, जिथं की फ्रेश असं तिथंच जे शेतामध्ये आहे त्याच ऊसाचा तोडून छान असा ताजा ऊसाचा रस काढून देतात आणि इथं गुळ पण बनवतात, ते पण मस्त ऑर्गॅनिक पद्धतीने. छान असा मस्त आम्ही ऊसाचा रस वगैरे घेतला आणि परत निघालो. आणि इथं माझ्या किवबाईची परत मस्ती. इथं जास्त रडापडी करण्याच्या आधी आम्ही पोहोचलो मेडिकलला आणि परत मग दिवसभर काही पेशंट नसल्यामुळे कियाचे पप्पा गेले पिक्चर बघायला, नाही आम्हाला सोडलं घरी. तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.